मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सीएसएमटी स्थानकावरती लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। या सगळ्या मराठा बांधवांची जेवणाची कोठीही गैरसोय होऊ नये याकरताचे आदेश जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत आणि त्या सगळ्या आदेशानुसार आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती या ठिकाणी कामाला लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई मराठी पत्रकार संघाचं हे संपूर्ण कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या खालचा जो हॉल आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं भाडेतत्वावरती घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेचं एक मेगा किचन जे आहे ते तयार होणार आहे आणि या सगळ्या मेगा किचनमध्ये जवळपास दिवसभरात 10,000 लोकांच्या जेवणाची सोय जी आहे ती या मेगा किचनमधनं करण्यात येणार आहे। 10,000 लोकांचं गरम आणि ताजं जेवण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या किचनची सुरुवात जी आहे ती थोड्याच वेळात होणार आहे। परंतु आपण ही संपूर्ण किचनची सुरुवात होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी पाहू शकतो की जेवण बनवण्याचं जे साहित्य आहे अर्थात डाळ असेल, तांदूळ असेल, तेल असेल, हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं शिवसैनिकांकडनं या ठिकाणी आणण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबतच जेवण बनवण्याकरता मोठमोठे जे टोप असतील, शेगडी असतील ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी दुपार आणि रात्रीचं अशा 2 वेळेसच्या जेवणाची तयारी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात येणार आहे। काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी चर्चा केलेली होती आणि चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं होतं की मराठा बांधवांची जेवणाची सोय जी आहे ती करा म्हणून आणि त्यानुसार शिवसेना आता कामाला लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संतोष शिंदे आहेत आपल्याबरोबर, दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख। काय सांगाल, किती लोकांची व्यवस्था तुम्ही या शिवसेनेच्या मेगा किचनमधनं करणार आहात आणि दिवसभरात किती लोक याचा लाभ घेतील? आम्ही एका वेळेला 10,000 लोकांची जेवणाची व्यवस्था होईल अशी तयारी या ठिकाणी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे। जशी जशी गरज लागेल तसं ताजं जेवण बनवून या ठिकाणी आम्ही देऊ। काल रात्रीसुद्धा आम्ही जेवण या ठिकाणी घेऊन आलो होतो, परवासुद्धा घेऊन आलो होतो। सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा नाश्ता या ठिकाणी आम्ही देण्याची व्यवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही करत आहोत आणि जोपर्यंत मराठी बांधव या मुंबईमध्ये आहे, या बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईमध्ये आहे, तोपर्यंत तो उपाशी राहणार नाही याची खबरदारी आम्ही आमच्याकडून घेतो। खरं तर उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आणि त्यानंतर त्यांचा प्रामाणिक शिवसैनिक जो आहे तो या ठिकाणी कामाला लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। हे शिवसैनिक ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाण्याच्या बॉटल जे आहेत पिण्याच्या पाण्याचे त्यांचा डोंगर या ठिकाणी त्यांनी उभा केलेला असल्याचं पाहायला मिळतात। कोणत्याच गोष्टीची कमतरता जी आहे ती मराठा आंदोलकांना भासू नये याकरता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरून कामाला लागलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।